संदर्भात आपल्यासोबत बातचीत करतात नेते भागवत कराड। भागवतजी नमस्कार। सध्या संभाजीनगरामध्ये वातावरण तापलेलं आहे। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे, कसं पाहता? संभाजीनगर शहरामध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे आणि आपण जर एक 8 दिवसापूर्वी ज्या दिवशी फॉर्म भरले त्या दिवशी सुद्धा एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलीलच्या विरुद्ध घोषणा देऊन त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। आज ओवेसी यांची सभा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मला वाटतं नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे। पण यामुळे शहरात असुरक्षिततेचं वातावरण तयार झालंय। राजकीय शहरामध्ये नेहमीच अशांतता राहू नये म्हणून पोलीस यंत्रणा दक्ष आहे, शांतता राहावी म्हणून त्याचा प्रयत्न करत आहे। पण इलेक्शनमध्ये हिंदू मुस्लिम भाग होतच असतो आणि त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष असते। आता शहरामध्ये शांतता आहे, काही चिंतेचं कारण नाहीये। नागरिकांमध्ये असंतोष असल्याचं आपण पाहू शकतो। नागरिकांमध्ये असंतोष नाही, एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। धन्यवाद, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्याकरता। आपण पाहू शकतो इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे आणि ही ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। या हल्ल्याचं कारण ठरलं आहे 2 गटांमध्ये तणाव, उमेदवारीवरून असंतोषाचं कारण ठरलेलं आहे आणि त्यानंतर इम्तियाज जलील यांना त्यांचं निदर्शन करण्यात आलेलं आहे। त्यासोबत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। आम्हाला हवा तो उमेदवार दिला नाही हा मुख्य आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय आणि त्यानंतर त्याचाच परिणाम म्हणून इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय आणि संपूर्ण हल्ल्यादरम्यान इम्तियाज जलील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून गाडीच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। मात्र इम्तियाज जलील यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नसल्याचं देखील कळतं। हा संपूर्ण हल्ला एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा जलील यांच्यावर आरोप आहे।